होतेस नाशिकमध्ये फिरायला? मग अच्छा, कोणाच्या तरी रिलेटिव्हच्या घरी गेली होतीस, मग ठीक आहे. ते असं असतं ना मंदिरामध्ये, तिथे 2-4 फेमस फेमस मंदिर आहेत. सो मला वाटलं तिथल्या मंदिरांमध्ये भेटायला, आणखीन कुठे कुठे फिरायला. आणखीन चांगलं आहे नाशिक, तसं चांगलं आहे, गोदावरी वगैरे छान आहे. हो की नाही? पण गरमी तर असेलच ना सगळीकडेच. घरी राहून बोर येस होण्यापेक्षा मॅम. कुठेतरी फिरून. बाकी कोण कोण कुठे होतं? आता सुट्टी होती कारण की मास्किंग आहे. मॅम मी पुण्याला आली होती. अरे वा, कुठे गेले होतेस पुण्यात? काय काय पाहिलंस? कात्रज झू पार्क, अरे वा, छान आहे ना. कोणते कोणते प्राणी दिसले? व्हाईट कलरचं टायगर, अस्वल, खूप सारे प्राणी वाघ? होते. वाघ दिसला का तिथे? असं मागे असतो त्या हो त्याच्या सर. त्या आजूबाजूला कुठेतरी फिरत असतो. आम्ही म्हणजे जाळीच्या एकदम डायरेक्ट समोरच बघितलेला. हम्म. तिकडे सुरुवातीला तिकडे ते सगळे साप आहे, सर्पांचं ते एंट्री केले हो गेले आहे. खूप सारे साप बघितलेत ना कसे असतात, शी हो. त्यामध्ये असे परत वळवळ असतात. फर्स्ट मंकी असतात ते रेड हम्म. रेड कलरचे. हो, एंट्री केल्या गेले. गुड. सो म्हणजे या वर्षामध्ये काही बदल नाही झालाय. मी 2-3 वर्षापूर्वी गेले होते. तू जे सांगतेस ते मी जे बघितलं त्याच्याप्रमाणेच आहे, म्हणजे काही फार विशेष बदल नाही झालाय. बरं, तिकडे तुम्हाला हरिण दिसले का? हरिण, हत्ती बित्ती हे सगळे दिसले का? हो. छान आहे ते अभयारण्य. पण उन्हाळ्यात तिथे जायचं म्हणजे बापरे, खूपच गरमी असते. पण हरकत नाही, हो टीचर. चांगलं असतं, पण ठीक खूप आहे. सारे झाडं वगैरे असतात ना. हो, चालून चालूनच पाय दुखायला लागतात. मी पण या सुट्टीमध्ये फिरायला गेले होते. मी गेले होते उटी आणि मैसूरला. आई शपथ, काय एक्सपिरियन्स आहे माहिती का? थंडी होती ना. खूप थंडी होती. तर सांगायचा मुद्दा असा आहे, आम्ही जेव्हा मैसूरमधनं उटीला गेलो, आम्ही बाय रोड गेलो ना, तर तिथे बंडीपूरचं अभयारण्य आहे. आता तू ते बोललीस म्हणून मला क्लिक झालं, नाही तर मला काही डोक्यात नव्हता हा विषय. तर त्या अभयारण्य म्हणजे तिथे अशा त्या तुम्ही बघितल्या असतील, त्यांच्या जिप्सी असतात आणि त्याच्यामध्ये बसून आपण सगळं जंगल सफारी करू शकतो. जंगल सफारीच्या स्पेशल जिप्सी असतात त्या. तर त्याचा जो रस्ता आहे तोच आपला स्टेट हायवे असतो ना, इकडनं तिकडे कनेक्ट करणारा, त्याच रूटने आपण जातो. मग आम्ही काही जंगल सफारी केली नव्हती. आम्ही विचार केला होता तिकडे जाऊन आपण बघूया, जंगल सफारी करूया. पण आम्ही ज्या रस्त्याने गेलो, म्हणजे मैसूर ते उटीचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरतीच आम्हाला आमच्या असा छोटासा निमुळता रस्ता असतो तो, त्या घाटाघाटाचा जंगलातला. आणि त्या रस्त्यावरती ना बारहजिंगे, हरिण असे आमच्या रस्त्याच्या समोरून जात होते. गाडीच्या समोरून गाड्या थांबल्या होत्या, ते क्रॉस करायचे, मग आम्ही जायचो. पुढे गेलो तिथे कोपऱ्यामध्ये असे हत्ती वगैरे होते. असे रस्त्यात आपल्या गाडीच्या बरोबर बरोबर असे मोर चालले होते नाचत नाचत, कारण पाऊस पडला होता थोडासा तिकडे त्या दिवशी. सो असं खूपच छान असं आणि एकदम असं खूप नॅचरल होतं. साप बीप फक्त दिसले नाही, पण जंगल सफारी खरी खरी असते ती. भेडिया पण नाही दिसला होता. तर ते जाऊ द्या. तर सांगायचा मुद्दा असा की खूप छान जंगल ट्रेल आणि जंगल सफारी आपण करू शकतो. थोडीशी काळजी घ्यायची, पण छान अनुभव आपल्याला मिळतो. चला, आता अजून कोणी कुठे फिरायला गेलं होतं मला कोणी सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी अभ्यासाला सुरुवात करते. कोणाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. यू स्टील हॅव 1 मिनिट, नाही तर मग नंतर आपला तर अभ्यास सुरू होणारच आहे. आणि कोणी कुठे गेलं असेल, काही सांगायचं असेल तर यू कॅन शेअर, अदरवाईज वी विल स्टार्ट. मागच्या वेळेला ऑलरेडी आपण लेसन सुरू केलंय, त्याचा आपल्याला सेकंड पार्ट आता करायचंय. आपण खूप लवकर अभ्यास संपवणार आहे. असंही केमिस्ट्री आपलं खूप फास्ट होतं आणि वेळेच्या आधी संपतं, रिव्हिजन होतं, सगळं करून आपण मोकळे असतो. सो आताही बघा, आज 1 जून आहे. 1 जूनला आपला पहिल्या धड्याचा दुसरा भाग होईल. पुढच्या वेळेला हा धडा संपून जाईल. तर ऑलरेडी केमिस्ट्रीचे जे काही मोजलेले धडे असतात 3-4, त्यातला अर्धा भाग तर आपला असे होणारच इझिली. चल, तर आय एम शेअरिंग दी पीपीटी विथ यू नाव, आणि मग तुम्हाला काही शंका असेल तर आपण बोलूच, ठीक आहे? चला, मागच्या वेळेला आपण जो लेसन सुरू केला होता दॅट वॉज मेजरमेंट ऑफ मॅटर. यू रिमेंबर काय काय बोललो होतो आपण त्याच्यामध्ये? झालं विसरला? सुट्टी सगळं विसरून आलं. मेजरमेंट ऑफ मॅटर, हा बघा लेसन नंबर 4 आपण मागच्या वेळेला बोललो होतो. हा आणि ऍसिड बेसिस सॉल्ट्स हे दोनच लेसन आहेत आपल्याला आता केमिस्ट्रीमध्ये. तर मेजरमेंट ऑफ मॅटर ह्या धड्याबद्दल आपण बोललो होतो. काय काय आठवतंय का तुम्हाला? जरा आठवण्याचा प्रयत्न करा बरं. पुस्तक न उघडता. हा,
आपण बोललो होतो आपण एखादी गोष्ट मेजर करतो म्हणजे आपण काय बघतो. चला असं एक्झाम्पल घेऊया. आता समजा मी तुमच्या समोर आले, जस्ट कॅज्युअली इमॅजिन करूया की मी तुमच्या घरी आले, तर तुम्ही काय काय विचार कराल? अच्छा, ह्याच आहेत का त्या दीपिका मॅम? बरं, किती उंची असेल, किती वजन असेल, किती लांबून आले असतील, किती वेळ लागला असेल, हो की नाही? असा बेसिक मेजरमेंट म्हणजे आपण काहीतरी मोजत असतो सारखं, हो की नाही? एखाद्या व्यक्तीला भेटून आपण त्याचं जजमेंट घेतो किंवा एखाद्या नवीन ठिकाणी गेलं तर आपण विचार करतो की इथून तिथे जायला मला किती वेळ लागेल, किती पैसे लागतील, कोणत्या रूटने जाऊ शकतो मी, ह्या सगळ्याचं आपण मेजरमेंट करत राहतो. तसंच आपल्या आजूबाजूला असलेलं लिक्विड्स असतील किंवा गॅसेस असतील, त्याचं डेन्सिटी असेल, त्याचं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज पण आपण मेजर करत असतो. पण ह्या झाल्या त्या वस्तू ज्या आपण बघू शकतो, हाताळू शकतो, हँडल करू शकतो आणि मोजू पण शकतो. आपल्या वर्गात किती मुलं बघूनच कळतं आपल्याला. 30 पैकी 2 मुलं ऍबसेंट आहेत असंही बघून कळतं आपल्याला. ही लाईन पूर्ण मुलांची, त्यात 2 रिकाम्या दिसत 2 मुलं ऍबसेंट आहेत, इतकं आपण कॅज्युअली सांगतो, इझिली सांगतो, कारण की तेवढ्या मोठ्या एंटिटीज आहेत त्या. Those big are the quantities and we can easily measure them because they are big in the size. जितकी साईज मोठी, मेजरेबल, तितकं आपल्यासाठी काम सोपं होतं. बरोबर? जितकी साईज छोटी, तितकं त्याचं मेजरमेंट डिफिकल्ट होतं. आता वी आर डिस्कसिंग द मेजरमेंट ऑफ मॅटर अँड मॅटर इज मेड अप ऑफ atoms and molecules. So when we have to measure the matter, we have to actually measure the atoms and molecules. atoms आणि molecules मध्ये मोजायचं काय? तेच मोजायचं जे त्याच्यामध्ये असतं. atoms आणि molecules, if you want to study and you want to measure them, you have to first analyze की कसे असतात हे atoms आणि molecules. एक असं गोल काहीतरी बॉल सारखं इमॅजिन केलं आपण, जसं आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघितलंय. मध्यभागी एक बॉल आहे आणि आजूबाजूला शेल्स आहे. तर त्या ॲटमची रेडियस विल टेल मी हाऊ बिग इज द ॲटम. हायड्रोजनचा छोटा बॉल असेल, पण कार्बनचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा बॉल असेल. बॉल मोठा झालाय म्हणजे काय झाले? रेडियस मोठी झाली. सो त्याची आपल्याला रेडियस मोजायची, त्याचं वस्तुमान मोजायचे. द ॲटॉमिक मास नंबर इटसेल्फ इज द मेजरमेंट. प्रत्येक वस्तूला स्वतःचं वजन असतं. मॅटर, द डेफिनेशन इटसेल्फ सेड दॅट समथिंग विच ऑक्युपाइज द स्पेस अँड हॅज गॉट द मास. मग प्रत्येक ॲटमला स्वतःचं मास आहे. मग ते मास मेजर करू शकतो, त्याची रेडियस मेजर करू शकतो, तो कोणाशी किती रिॲक्ट करतोय त्याची व्हॅलेन्सी मेजर करू शकतो. ह्या सगळ्यामधनं आपल्याला त्या ॲटमचा आणि त्या अनुषंगाने त्या एलिमेंटचा सगळा अभ्यास करता येतो. बरोबर? मग ह्या सगळ्याचा अभ्यास जेव्हा लोकांनी सुरू केला, तेव्हा त्यांच्या ऑब्झर्वेशन्स मधनं त्यांनी काही लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स मांडले. आय टोल्ड यू बिफोर ऑल्सो दॅट सायंटिस्ट्स इन द 18th century in the European countries, they started with the studies of gases. 17th centuryचा एंड आणि 18th centuryचा हाफ, एवढ्या याच्यामध्ये गॅसेसचा अभ्यास खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांनी केला. गॅसेसना त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये ठेवायचं, चेंबर्स मध्ये ठेवायचं, प्रेशराईज करायचं, टेम्परेचर वाढवायचं, काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यातनं त्यांचे लॉज त्यांनी डिफाईन केले. अँड दीज लॉज हॅव हेल्प अस टू अंडरस्टँड की कसे बरं पार्टिकल्स म्हणजेच ॲटम्स आणि मॉलिक्युल्स रिॲक्ट करत असतील. सो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स ऍक्च्युली केम आफ्टर द ऑब्झर्वेशन ऑफ सो मेनी स्टडीज. बरोबर? त्यातला पहिला आपण ऑलरेडी डिस्कस केला होता, दॅट वॉज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का तो? Any of you can tell me what is the law of conservation of energy? कोणालाच माहित नाही? It is same like mass. Energy cannot be created, cannot be destroyed. It can only be changed from one form to other. So simple. You likewise cannot create the mass, you cannot destroy the mass, you can only change the mass from one part to the other part. Like when they will be reacting, they will be making some products. The mass संपत नाहीये, your mass गायब होत नाहीये किंवा तुम्ही त्याला बनवत पण नाही. You are making products means कुठून प्रोडक्ट बनवले तुम्ही? आकाशातनं टपकलेत ते? No. Some things have already reacted, so already the mass was there. Only the thing is it has changed its form. Carbon and oxygen already होते. When they reacted, they formed carbon monoxide. So CO is the combination of these two. Carbon was already there. Oxygen will be always there. So when they will be reacting, त्यावेळेला you will be getting CO. So the mass you are not created.
and you have not even destroyed carbon nor you have destroyed oxygen. You have only made them react, or they have already reacted and they have made a new compound, आणि त्या CO मध्ये तिकडचं सगळं मास इकडे आलेलं आहे. ह्याची टोटल इज इक्वल टू त्याची टोटल. ह्याचं खूप मस्त चित्र आपण मागच्या वेळेला आपल्या बुकमध्ये बघितलं. ओके, नाव सी, ह्या लॉ बद्दलचं डिस्कशन आपलं ऑलरेडी मागच्या वेळेला झालेलं आहे. आपण याचं कॅल्क्युलेशन पण केलं होतं. बट नाऊ लेट मी अगेन शो यू दिस बिकॉज आय लाईक दिस डायग्राम व्हेरी मच. आणि त्या गोष्टी ह्याच्यामध्ये क्लिअरली रिवाइज होतात आणि खूप इझिली सांगता येतात. आपण बघितलं होतं की पहिला जो पार्ट आहे याचा सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड आणि सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट, ह्या दोघांचं कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट ह्या दोघांचं केमिकल रिॲक्शन होऊन म्हणजे हे याच्यात पडल्यानंतर एक नवीनच कंपाऊंड बनतो. Na आणि Clचा कॉम्बिनेशन बनून NaCl बनतं आणि कॅल्शियम सल्फेट हा एक नवा कंपाऊंड बनतो. सो कॅल्शियम सल्फेट इज द व्हाईट कलर्ड प्रेसिपिटेट. खालच्या बाजूला तो जमा होतो आणि ह्याची हाईट आणि मग दोघांचा सगळ्याचा ओव्हरऑल त्या सेटअपचा लुक ॲट द टोटल मास दॅट इज सेम 300.23 grams. 300.23 grams. भारी आहे ना? So there is no, what we can say, no mass is disappearing, no mass is created, it is constant. So total mass of the reactants is equal to total mass of the products. So simple. किती सोपं आहे. पहिला लॉ जर तुम्हाला आला तर तुम्ही जगातले सगळ्यात नशीबवान लोक आहात. आता हा कोणी आणि कसा आणला ते पण आपण एकदा जरा बघूया. अँड दिस लॉ वॉज गिव्हन इन 1785. मी तुम्हाला म्हटलं तर 17व्या शतकाच्या शेवटी. ह्या दरम्यानच लोकांची क्युरिओसिटी जागृत झाली होती की अरे हे कसं आहे, ते कसं आहे, करून बघू, हे करून बघू. सो त्यावेळेला जे काही इक्विपमेंट त्यांच्याकडे होते, दे वे नॉट हॅव्हिंग व्हेरी ग्रेट टेक्नॉलॉजी दॅट टाइम. व्हॉट एव्हर दे हॅड दे युज्ड इट अँड दे युज्ड इट व्हेरी वाईजली. मला जर ही गोष्ट शोधायची आहे त्याच्याकरता मला हे प्रॉब्लेम्स येतात. फॉर एक्झाम्पल, स्टीलचं माझ्याकडे एक पातेल आहे, त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि मला बघायचं पाणी उकळताना कसं दिसतं. म्हणजे आय वॉन्ट टू सी द चेंजेस इनसाइड माय वेसल, दो आय कॅन्ट सी इट, इट इज नॉट अ ट्रान्सपरंट वेसल. मग मी काय करेन? बघा, प्रयोग करताना प्रश्न पडतात, प्रयोग करताना अडचणी येतात आणि जेव्हा तुम्ही त्या अडचणी सोडवतात तेव्हाच तुम्ही काहीतरी नवं शोधून काढता. सो ऑल दिस एक्सपेरिमेंट्स, आता ह्याची स्टोरी किंवा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगत नाही. आय एम जस्ट टेलिंग यू. Think about the 17th century where there were very less resources of doing research. त्यावेळेला ह्या अँटॉनींनी जो काही त्याचा रिसर्च केला तो रिसर्च आपल्याला हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणून कामाला आला. म्हणजेच काय? एक मिनिट हा, एकच सेकंड. सॉरी, सुट्टी इफेक्ट. माझ्या घरी पण सुट्टी झाली आहे. सो सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ते होणारच आहे. त्याला क्लासमध्ये ऐकायचं होतं काय चाललंय. 9th स्टँडर्ड केमिस्ट्री वॉन्ट्स टू लर्न. ही वुड बी गोइंग जस्ट टू फर्स्ट स्टँडर्ड. ते पहिलीचा डोकं 9वीत जाणार आहे. सो म्हणून मी त्याला बाजूला ठेवून आले. सो नाऊ द थिंग इज, द फ्रेंच सायंटिस्ट अँटोनी हा फ्रेंच होता, फ्रेंच माणूस होता. आणि त्याने काय केलं? देअर इज नो राईज और ड्रॉप इन द मास ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. किती सोप्या भाषेत त्याने, किती एका छोट्याशा वाक्यात सांगून टाकलं त्याने. देअर इज नो राईज और ड्रॉप इन द मास ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. आता आपण त्याला असं गोल फिरवून जे बनवलंय ते जे आहे स्टेटमेंट, तर त्याने एका छोट्याशा त्याच्या ऑब्झर्वेशन मधनं मांडलं. देअर इज नो राईज और ड्रॉप इन द मास ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. भारी आहे की नाही? So, in a chemical reaction, total mass of the reactants is same as the total mass of the products formed due to the chemical reactions, and this is the law of conservation of matter. So, this is our statement of the law. पहिला लॉ आपला इकडे झाला. आता त्याच्याबद्दलची आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आय थिंक वी रेड इट लास्ट टाइम का? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड्स ऑफ केमिस्ट्री, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स. हा आपण वाचलं होतं हे. Nomenclature of oxygen and hydrogen showed that matter combines with oxygen during combustion. Was the first to use accurate weighing techniques to weigh mass of reactants
अँड प्रोडक्ट्स इन द केमिकल रिएक्शन. पहिल्यांदा त्याने वजन केलं म्हणूनच त्याला हे कळलं ना की मास तर कॉन्स्टंट आहे. त्याने ऑक्सिजन आणि हायड्रोजन या गॅसेसना नावं दिली आणि शोड दॅट द मॅटर कंबाईन्स विथ ऑक्सिजन ड्युरिंग द कंबशन. म्हणजेच त्याने कंबशन रिएक्शन मध्ये बघा, कंबशन रिएक्शन मध्ये ऑक्सिजन भाग घेतो हे त्याने एका पद्धतीने सिद्ध केलं. आणि जेव्हा त्याने हे चेक केलं असेल ना, कंबशन करताना एखादा कार्बन घेतला, एखादा पदार्थ घेतला, त्याला जाळलं, याचं वजन केलं, त्याचं वजन केलं आणि हा शोध लागला. सो ह्या सगळ्या गोष्टी लिंक्ड असतील. डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओ कसला भारी माणूस आहे बघा ना. सो ही इज ऍक्च्युली द पायनियर, म्हणजे पायनियर म्हणजे ज्याने सुरुवात केली अभ्यासाची, बरोबर की नाही. कितीतरी गोष्टी त्याने शोधल्यात. सो त्याने पाण्याच्या मॉलिक्युल मध्ये पाणी आहे आणि ऑक्सिजन आहे हे सांगितलं. रेशो नाही माहिती, पण दोघं जण आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फर्स्ट रायटर ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इन द केमिकल रिएक्शन. जे त्याचं छोटंसं वाक्य होतं ते. Assign systematic names to the compounds, example sulfuric acid, copper sulfide and sulfite. म्हणजेच त्यावेळेला जे काही कंपाऊंड होते, अवेलेबल होते, सल्फ्युरिक ऍसिड असेल, कॉपर सल्फेट असेल, जे नेचरमध्ये जरी असेल तरीही त्यांची नावं त्याने त्याच्या त्याच्या पद्धतीने दिली आणि ती सगळी लोकल नावं, सिस्टमॅटिक नाव. सल्फ्युरिक ऍसिड सल्फर आहे आणि त्याचा ऍसिड आहे. कॉपर सल्फेट कॉपर आहे आणि त्याचं सल्फेट आहे. सो ही अशी सगळी नावं त्याने त्याच्या वेळेला त्याच्या त्याच्या डोक्याने दिली. सी ही इज द वन. असे असे त्यावेळेची त्यांची स्टाईलच होती. ऑथर्ड द फर्स्ट बुक ऑन द मॉडर्न केमिस्ट्री, एलिमेंटरी ट्रिटाईज ऑन द केमिस्ट्री इन 1789. त्याने वेगवेगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करून एक स्वतःचं पुस्तक, ऑथराइज द फर्स्ट बुक ऑन द मॉडर्न केमिस्ट्री. स्टडीड द एलिमेंट सच एस ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. एवढे सगळे एलिमेंट त्यावेळेत त्याने शोधून काढले. सो ही इज लाईक अ ग्रेट पर्सन, द पायनियर इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री. ज्याने ह्या सगळ्याचा शोध लावला, ज्याने हे सांगितलं की बर्निंग करता ऑक्सिजन लागतो, ज्याने हे सांगितलं की पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. आपण याच्यावर खरं रिसर्च करायला पाहिजे. लवाईस इयर्स वरती आपण रिसर्च करायला पाहिजे. हा मागच्या वेळेला आपण केलेला स्टडी होता. मागच्या वेळेला आपण हे सगळं बोललो होतो, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. तुम्हाला लक्षात आहे का, आपण हा रेशो पण काढला होता. हा 1:8 आणि 3:8, 1:9 हा रेशो कसा येतो, ह्या सगळ्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. आता तुम्हाला मी एक काम देणार आहे. काम असं आहे की तुम्ही मला प्रूफ दाखवायचं कार्बन डायऑक्साईड मध्ये, CO2 मध्ये बाय रेशो वेट किती येतं, पर्सेंटेज. ठीक आहे, हे 1 मिनिट कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. टीचर क्वेश्चन रिपीट करा. क्वेश्चन असा आहे, आपल्याला इथे पुस्तकामध्ये जो फॉर्मॅट दिलाय ना, CO2 नाही सॉरी, हा H2O चा मॉलिक्युल आहे. सॉरी, आय मेड अ मिस्टेक. CO2 तुम्हाला काढायचं. H2O याचं वजनी प्रमाण दिलेलं आहे आपल्याला. वजनी प्रमाण म्हणजे वजन, ह्याचं 2 आणि याचं 16. याची टोटल केली की किती येते, 18 येते, बरोबर. तर त्या 18 मध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती आहे, 2/18 आणि ऑक्सिजनचं किती आहे, 16/18, बरोबर. सो हे तुम्ही टोटल करून जसं हे काढलं ना 1:8, तसं मला CO2चं वजनी प्रमाण कार्बन आणि ऑक्सिजनचं किती असेल हे काढून दाखवा.
मॅम आवाज नाही येते. मुलांनो, मी आवाज बंद केला होता तुम्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणून तुम्हाला वेळ दिला होता. झालं का तुमचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट? अरे हो का नाही ते तरी बोला. चला आपण एकत्र सोडवूया. ठिकाणावर आहात की नाही बघू दे जरा मला एकदा. काय करताय? चला, CO2 हा मॉलिक्यूल आहे, त्यात कार्बनचं वजन आहे 12, ऑक्सिजनचं वजन आहे 16. 16 गुणिले 2 किती होतं? 32. 32 अधिक 12 किती होतात? 44. कळतंय का आपण काय करतोय? आपण त्याचं वजन ऍड करतोय. वजन ऍड करतोय म्हणजे वस्तुमान ऍड करतोय, म्हणजे ऍटॉमिक नंबर ऍड करतोय. सॉरी, ऍटॉमिक मास नंबर ऍड करतोय. कार्बनचं वजन म्हणजे काय? कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर, तो किती आहे? 12. ऑक्सिजनचे किती आहे? 16. 16 गुणिले 2 किती होतात? 32. 32 अधिक 12 किती होतात? 44. आता 32/44 असं जर मी केलं, मी आता काय करतेय? कार्बन टू कार्बन डायऑक्साईड असा रेशो काढते. कार्बन किती आहे त्याच्यामध्ये? 32 डिवायडेड बाय 44. आता करायचं, ह्याला छोटं करा, सांगा. हे किती झाले? 22. आणि हे किती झाले? 16 दुणे 32. काहीतरी बोला, माईक ऑन करा. मी काही एकटी सोडवत नाहीये, मी नववीत नाहीये. यू हॅव टू हेल्प मी विथ दिस. बरोबर ना? हे झाले 11. येस मॅम. हा, आणि हे किती झाले? 8 दुणे 16. 8:11 झालं. 16. हो. 16 कुठून आलं? 16 ला कट केलं ना आपण, बरोबर चाललंय ना? आता दुसरं Yes, आहे ma'am. आपलं. हा, हे झालं आपलं. कसलं झालं? हे झालं ऑक्सिजनचं कॅल्क्युलेशन. आता दुसरं आपण करणार आहे कार्बनचं कॅल्क्युलेशन. मला कट करायला झालं पाहिजे. 12/44. हे मी तुमच्यासारखंच बोलते का? तुम्ही शाळेमध्ये असंच बोलता का? येस. तर तुम्ही काही वेगळ्या भाषेत बोलता? नाही. हो मॅम. मी सेमी इंग्लिशला होते, तो सेमी इंग्लिश ते माझ्यावरती. तर कोणी किती काही म्हटलं तरी पण ते बेसिक वर जातोच आपण आपल्या. 6/22 आणि 2×3=6 आणि 11. आता आपण काय केलं होतं? आपण मागच्या वेळेला H2O मॉलिक्युलचं हे कॅल्क्युलेशन केलं होतं आणि हे 1:8 रेशो कुठून आलं ते चेक केलं होतं. आता याच्यामध्ये आपण CO2 चे कॅल्क्युलेशन करतोय आणि CO2 मध्ये कार्बन इज टू ऑक्सिजनचा रेशो आपण बघितला. म्हणजे टोटल ह्याचं बघा, 8/11 आणि 3/11. बरोबर, हा रेशो आहे. आता तुम्ही या दोघांना ऍड करा. 8 अधिक 3 किती होतात? 11/11. बरोबर की नाही? 11. टोटल 11च आहे त्याचं. म्हणजे आपण हे शॉर्ट केलेलं आहे, त्याला आपण डिवाइड करून डिवाइड बाय 2 करून त्याची जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे ती काढलेली. पण ह्याचं जर तुम्ही वजनी प्रमाण बघितलं तर ऑक्सिजन आणि कार्बनचं वजनी प्रमाण किती आहे? O:C. हा जर O आहे, हा जर C आहे, तर ह्याचं प्रमाण आहे 8:3. C:O घेतलं तर 3:8. बरोबर. आणि हे पुस्तकात दिलं होतं आणि तुम्ही हे कोणी पाहिलं नाही वाटतं. मला अपेक्षा नव्हती की तुम्ही हे बघावं. मला वाटलं तुम्ही हे सॉल्व्ह करा, पण हे कसं सॉल्व्ह करायचं कदाचित तुम्हाला लक्षात नसेल किंवा खूप गॅप झालाय. आपण मागे एकदा बोललो होतो. हे 2-3दा केल्यावरच तुम्हाला समजेल की यात करायचंय काय. इट इज व्हेरी सिम्पल. यू हॅव टू फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट ऑफ द टोटल जो काही आपला मॉलिक्युल येतो. मग त्या टोटल मधला एकाचं त्या टोटल मधलं दुसऱ्याचं असं आपल्याला प्रपोर्शन काढायचंय की ह्याचं प्रमाण त्याचं प्रमाण हे फिक्स आहे ना. कार्बन डायऑक्साईड मध्ये 1 कार्बन 2 ऑक्सिजन हे इक्वेशन फिक्स आहे. इट इज नॉट गोइंग टू चेंज एनी टाइम. मग त्याचं प्रमाण किती आहे हे कसं ठरतं? हे असं ठरतं, टोटल वजन आणि ह्या दोघांचं असं हे रेशो काढावं लागतं. ठीक आहे. आता हा झाला सेकंड लॉ.
तर सेकंड लॉचं स्टेटमेंट काय होतं? कॅल्क्युलेशन तर गेलं, अर्थ काय? जो तुम्हाला मी थोडक्यात एका वाक्यात सांगितला तोच त्याचा अर्थ आहे की द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन द डिफरंट सॅम्पल्स ऑफ द कंपाऊंड इज फिक्स्ड. म्हणजे काय? वेगळ्या वेगळ्या कंपाऊंड मधले जे जे काही तुम्ही एलिमेंट्स घेणार आहात ज्याच्यामुळे तो कंपाऊंड बनेल ते फिक्स असतं. नाउ लेट मी शेअर माय पेंट स्क्रीन विथ यू बिकॉज आय नीड टू एक्सप्लेन दिस विथ अन एक्झाम्पल. जस्ट 1 सेक. तुम्हाला मी दिसतेय का? माझा आवाज येतोय का? येस मॅम. ओके. सी, आता जर मी इथे लिहिलं H2O, H2O ह्याचं प्रमाण 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड, याचं प्रमाण 1:1, 1 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. आपण त्याला नेहमी reduce करतो. You always try to मॅम keep the तुमचा आवाज value minimum. ब्रेक होतोय. आता दुसरं एक्झाम्पल एक घेऊया, कार्बन मोनॉक्साईड, त्याच्यामध्ये कार्बन 1 ऑक्सिजन 1, रेशो 1:1. आणि हो का, मला माझा व्हिडिओ बंद करावा लागेल. होऊ शकतो जोरात जोरात हवा सुटली आहे, नुसतीच हवा आहे, नो पाऊस, ओनली हवा. तुमच्याकडे आहे का काही पावसाचं लक्षण? नाही. येस मॅम. येस म्हणणारे कुठं राहतात? जातेगाव. कोणता जिल्हा आहे हा? नाशिक. अच्छा. आणि मग ज्यांच्याकडे पाऊस नाहीये ते कुठल्या जिल्ह्यातले? धडगाव. हा कोणता जिल्हा आहे? एनिवेज, पुण्यामध्ये पण काही लक्षण नाहीये, नुसतंच आपले ढग येतात जातात, कधी येतात, आणि असं काही त्याला काही अर्थ नाहीये. काळे ढग पण नाहीयेत, आज तर पांढरे ढग आले होते डोंगराच्या मागून. जाऊ द्या. तर आपला लॉ काय सांगतो? CO मध्ये प्रमाण काय? 1:1. CO2 मध्ये काय? 1:2. हे प्रमाण आयुष्यभर असंच राहणार आहे, हे फिक्स राहणार आहे. याचं प्रमाण COचं 1:1 हे फिक्स राहणार. जर तुम्हाला आयुष्यात कधीही कार्बन मोनॉक्साईड बद्दल बोलायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अमेरिकेत जा, भारतात जा, पाकिस्तानात जा, म्हणजे का झालं ना, पण तरी जस्ट एक्झाम्पल, कार्बन मोनॉक्साईड पाकिस्तानामध्ये पण CO हाच आहे. सो यू गो एनिवेअर इन द वर्ल्ड, इट वुड बी सेम. द प्रपोर्शन विल बी मेंटेन, इट विल बी फिक्स्ड ऑलवेज. H2O म्हणजे पाणी. तुम्ही समुद्रातलं पाणी घ्या, तुम्ही नदीतलं पाणी घ्या, तुम्ही आरोचं पाणी घ्या, तुम्ही विहिरीतलं पाणी घ्या, तुम्ही टेस्ट करण्याकरता एखाद्या गटरीतलं पाणी घ्या, पण पाणी इज H2O. दॅट इज टेस्ट करण्याकरता, म्हणजे पिण्याची टेस्ट नाही या, केमिकल टेस्ट. नाही तर म्हणाल काय म्हणताय, त्याच्याबद्दल म्हणत नव्हते मी हे म्हणत होते की द मॉलिक्युलर फॉर्म्युला विल बी ऑलवेज फिक्स्ड. म्हणजेच काय? एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो, आणि दॅट रेशो इज फिक्स्ड फॉर दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल. H2O मध्ये हेच दोघं आहेत ना, H2O2 मध्ये पण हेच दोघं आहेत, पण प्रमाण बदललंय. बघा, जसं काय एक हिरो आणि तसा एक दुसरा हिरो, 2 हिरो असतात ना काही काही पिक्चरमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये काय झालं की दोघांनी मिळून एक पिक्चर बनवला, पिक्चरचं नाव आहे ए. ह्याच्यामध्ये हा मेन हिरो आहे, हा साईड हिरो आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोघांचा पण डबल रोल आहे, हा आहे बी, दुसरा पिक्चर आहे, हिरो तोच आहे. अरे फालतू पिक्चर आहेत खूप सारे, तुम्ही असे बघितले असतील. दोन हिरो असतात, त्याच्यामध्ये दोघांचाही रोल असतो आणि काय काय असतं वगैरे वगैरे. आणि तेच दोघं दुसरा पिक्चर करतात, त्याच्यामध्ये त्यांचा डबल रोल असतो, काहीही असतं काहीही असतं. सो असे हिरो तेच आहेत, मूवीज वेगवेगळे आहेत, प्रपोर्शन वेगवेगळे. म्हणजेच काय? दिस इज लाईक ऑलवेज फिक्स्ड. हा रेशो जो आहे तो कायम फिक्स असतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे हे नेहमी परमनंट बघायला मिळतं. ठीक आहे. आता तुमच्यासाठी पुढचा टास्क आहे हा, तुम्ही मला याच्याबद्दल माहिती सांगायची. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय हे तुम्ही जरा मला सांगा. काय होतं माहितीये का, नेहमी मी एकटीच बोलत असते, त्याच्यामुळे तुम्ही फार काही बोलत नाही, मला कळलंय. मॅम माझ्याकडे बुक नाहीये. आणि स्क्रीनवर बघ ना बाबा, स्क्रीन कशाला शेअर केलेली आहे मग?
स्क्रीनवर दिसतंय ना? टीचर त्याच्यामध्ये छोटे छोटे अणू आहे आयटम्स. ओके ओके गुड. अजून कसं दिसतंय सांगा तरी. ती इमेज त्याच्यामध्ये काईटचा शेप आहे. काईटचा शेप आहे आणि सर्कल सर्कलचे. करेक्ट. आता कसं, आता तुम्ही जरा बोलायला लागला तर जरा मला बरं वाटलं. बघा चित्रामध्ये आपल्याला जे एक पॅटर्न दिसतोय, ठीक आहे, पॅटर्न कसा दिसतोय, येलो कलर आहे मध्येच, आजूबाजूला ब्लॅक कलर आहे आणि काळ्या काळ्या रंगाचे असे बघा ना, मध्यभागी एक मोठा डॉट आहे, आजूबाजूला रिंग्ज आहेत. म्हणजे जर तुम्ही हे ना ह्याला मायक्रोस्कोपिक, इट्स अ व्हेरी 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 डिटेल्ड मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये खूप मायन्यूट लेवलचं ऑब्झर्वेशन केलंय, ते पण इरिडियम ऍटमचं केलंय. इरिडियम ऍटम, आपण जरा एक मिनिट जरा लेटेस्ट फाइंड आउट व्हॉट इज इरिडियम, त्याचा ऍटमिक नंबर वगैरे काय जरा आपण सर्च करूया. हा, मग ते कसं सापडलं असेल. ऍटम इन पिरियॉडिक टेबल. आपल्या आयुष्यातला आपला सगळ्यात चांगला मित्र कोण आहे? पिरियॉडिक टेबल. शोधूया आपण त्याला. इरिडियम कुठे गेला? इरिडियम 77. इरिडियम 77 आहे आणि त्याचं वजन बघा, आई शपथ, 192 त्याचं वजन आहे. कुठे गेलेलं आहे? या बघा, इथे आलं, लोकेट केलेलं ऑलरेडी. आपण हे चित्र बघूया मोठं करून. कुठे गेलं रे ते चित्र? मगाशी शोधलं होतं आपण. मी तुम्हाला हे का दाखवतेय, त्याच्याकरता दाखवतेय कारण की या ऍटमला आपण पॉइंट आउट केलंय या चित्रामध्ये, ठीक आहे. या चित्रामध्ये आपण इरिडियम ऍटमला बघितलंय, तर इरिडियम ऍटमच का? इरिडियम बऱ्यापैकी मोठा हेवी एलिमेंट आहे. इट इज इन द 6th पिरियड. हेवी एलिमेंट्स म्हणजे काय, जड ऍटम जे असतात त्याच्यामध्ये आहे. आणि डी ब्लॉक एलिमेंट आहे. डी ब्लॉक म्हणजे हे मधले सगळे. हे आपल्याला पुढच्या वर्षी येईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. मी विचार करते की ह्याची पोझिशन इकडे आहे, त्याचा ऍटमिक नंबर आहे 77, ऍटमिक मास नंबर आहे 192.217, म्हणजे 192 धरू आपण. आता ह्याची जरा माहिती घेऊया आपण. डिस्कवरी वगैरे वगैरे वगैरे. प्लॅटिनम ग्रुप, शपथ, हा प्लॅटिनम ग्रुप मधला आहे बघा. प्लॅटिनम म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? सिल्वर सारखं प्लॅटिनम असतं, माहितीये का तुम्हाला? खूप महाग असतं. त्या प्लॅटिनमच्या चेन बीन अशा सगळ्या ऍड दाखवतात बघा. प्लॅटिनम चेन ती सासू सुनेला देते, मुलगा आईला देतो, असल्या काय काय ऍड असतात. जसं डायमंडच्या ऍड असतात तशा प्लॅटिनमच्या पण खूप महाग चेन असतात. सो त्या प्लॅटिनम बरोबर सापडणारा हा इरिडियम आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर व्हाईट मेटल विथ येलो कास्ट, स्पार्क प्लग, व्हाईट एलईडीज आणि कॅटलिस्ट म्हणून त्याचा वापर होतो. चांगली गोष्ट आहे ना, इंटरेस्टिंग आहे. ह्या ऍटमला अभ्यासाकरता जेव्हा घेतलं, ऑब्व्हियसली ना, प्रत्येक ऍटमचा स्टडी करण्याकरता हेवी एलिमेंट्स आणि हेवी मेटल्स आपण बघू शकतो, कारण ते जरा मोठे असतात ना साईजने. तर ह्याची रचना अशी दिसली. हे बघा, हा ऍटम मध्यभागी, आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉनिक शेल्स आहेत. शेल्स. ह्याचं जेव्हा आपण निरीक्षण केलं तेव्हा आपल्याला काय दिसलं? इट इज द सेम थिंग दॅट वी ऑलरेडी नो. वी आर नाउ डिस्कसिंग अबाउट द ऍटमिक स्ट्रक्चर. ऍटमिक स्ट्रक्चर मध्ये काय आहे? ऍटम्स जे होते त्यांचा जेव्हा स्टडी झाला, तर ऍटम्स म्हणजे एलिमेंट्स, आणि एलिमेंट्सना जसं जसं शोध लागला, आपल्याला माहिती डाल्टनची ऍटमिक थिअरी, त्याने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की ऑल द मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल बॉल लाईक स्ट्रक्चर्स. त्याला त्याने ऍटम्स हे नाव दिलं होतं, बरोबर. पण त्याला त्याने सिम्बॉलिकली प्रेझेंट पण केलं होतं, म्हणजे त्यावेळेला फार कमी एलिमेंट्स माहिती होते. त्याने हायड्रोजनला कसं दाखवलं बघा, एक सर्कल आणि एक डॉट, म्हणजे एकच आहे ना त्याचा ऍटमिक नंबर. कार्बनला सी, फॉर हायड्रोजन, सी फॉर कॉपर, कार्बन नाही कॉपर. आणि टुडे वी यूज द सिम्बॉल्स, म्हणजे हे जे काही आपण IUPAC नॉमेनक्लेचरने दिलेले ते सिम्बॉल आपण वापरतो. हे असलं वगैरे आपण काही आजकाल वापरत नाही. आता आपल्याकडे एकूण किती एलिमेंट्स आहेत? 119 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. एवढ्या एलिमेंट्सना आपण ठिपके असलं वगैरे ठेवून काही लक्षात नाही ठेवू शकत. एक सिस्टीम पाहिजे, एक पॅटर्न पाहिजे. बघा, माझं नाव आहे दीपिका श्रीकांत दीक्षित.
तुमचं नाव, तुमच्या बाबांचं नाव, तुमचं आडनाव हा पॅटर्न आहे की नाही महाराष्ट्रामधल्या नावांचा. तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेलात तर तिथल्या लोकांची नावं तुम्ही बघितली, ते आडनाव नाही लावत, तर त्यांचं नाव त्यांच्या बाबांचं नाव. सौम्या राजगोपालन, तर राजगोपालन तिच्या बाबाचं नाव आहे आणि तिचं नाव सौम्या आहे. म्हणजे आडनाव काय आहे काही माहिती नाही आपल्याला. ह्या 2 नावांनाच फॉलो करायचा हा त्यांचा पॅटर्न आहे, बरोबर. माझं नाव, तुमचं नाव, तिचं नाव, भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये असं प्रत्येकाने आपापलं ठरवत राहिलं तर कसं होणार. एक ऑफिशियल काहीतरी असलं पाहिजे, बरोबर, एक असा विचार असला पाहिजे, पण हे स्टेट टू स्टेट डिसाईड करू शकतं. आता ही झाली देशातल्या माणसांच्या नावांची गोष्ट. काही फरक पडत नाहीये सौम्या राजगोपालांनी काय केलं आणि दीपिका दीक्षितने काय केलं आयुष्यात, काही फरक पडत नाही. पण मी इथे शोध लावला आणि मी सांगितलं मी एक नवा मॉलिक्यूल शोधलाय, त्याचं नाव आहे H2O पाणी. आणि अमेरिकेमध्ये समजा एखाद्या माणसाने शोध लावला आणि सांगितलं की मी एक नवा मॉलिक्यूल शोधलाय, त्याचं नाव आहे H2O वॉटर. आम्ही एकच गोष्ट शोधली, नावं वेगवेगळी आहेत. त्याला वाटेल मी काहीतरी शोधलं, मला वाटेल त्याने काहीतरी शोधलं, आणि दोघंही आम्ही एकच गोष्ट शोधली जी कदाचित आधीच कोणतरी तिसऱ्या कंट्रीमध्ये शोधून ठेवलेली असेल. मग हा गोंधळ टाळण्याकरता सगळ्या जगामध्ये हे इंटरनॅशनल युनियन आहे बघा, इट इज प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्युअर आणि अप्लाइड फॉर्म मध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये आपण काय केलंय, ह्या सगळ्या एलिमेंट्सना आपण एक सिस्टमॅटिक पद्धतीने नावं देतो. जसं आपण हायड्रोजनला लिहितो H, हेलियम मध्ये पण हायड्रोजन आहे म्हणजे H नाव आहे. मग हेलियम मध्ये हायड्रोजनचा जसा H आहे तसा H आणि E, म्हणजे पहिले 2 अल्फाबेट. आपण अल्फाबेटिकली आपल्या मुलांची नावं लिहितो की नाही वर्गामध्ये मस्टरवर, सेम तसंच आहे. हायड्रोजनने H ऑलरेडी घेतला, मग हेलियमकडे H उरलाच नाही, H च्या पुढे E लावावा लागला टू शो इट इज हेलियम, बरोबर. आता अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नंतर पण येतील, पण मी हे का सांगते तुम्हाला, तर ह्या सगळ्यामधनं म्हणजे हे जे काही सिम्बॉल्स होते त्या सिम्बॉल्स मधनं एक स्पेसिफिक सिस्टीम यावी म्हणून आपण ह्या सगळ्या एलिमेंट्सना ग्रॅज्युअली चेंज करत गेलो आणि आपली सिस्टीम डेव्हलप करत गेलो, बरोबर. बघा अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम काय आहे बघा, फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट सेकंड लेटर किंवा अनदर स्पेसिफिक लेटर. आता Hg म्हणजे मर्क्युरी, Hg मध्ये मर्क्युरी मध्ये ऍक्च्युली मर्क्युरीचं नाव Me वरून यायला पाहिजे की नाही, Me, पण तसं नाहीये. Hg हा त्याचा जुना लॅटिन नावाचा शॉर्टकट आहे. तसं बघा ना, फेरस म्हणजे कॉपर, फेरस म्हणजे आयन, आयनचं स्पेलिंग आहे IR, तर ह्याचं सुरू व्हायला पाहिजे IR वगैरे, पण असं नाहीये ते, कारण फेरस किंवा फेरियम हे त्याचं लॅटिन नाव आहे. क्युप्रस हे कॉपरचं जुनं नाव आहे म्हणून त्याचं नाव आहे Cu. तसं AU आणि AG म्हणजे गोल्ड आणि कॉपर ही त्यांची जुनी नावं आहेत, तीच त्यांची सिम्बॉल्स आहेत. पण बाकी सगळे जे नंतर लोकांनी सांगितले की हे आहेत त्या सगळ्यांची नावं आपण नव्या सिस्टीमने ठेवली. आता मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स मध्ये आपण काय बघणार आहोत की एलिमेंट्स आणि कंपाऊंडचे मॉलिक्युल्स कसे बनतात, वेगळे वेगळे ऍटम्स एकत्र येतात आणि ते काहीतरी केमिकल कॉम्बिनेशनने एकमेकांबरोबर बॉन्ड बनवतात आणि मग त्यांचे जे काही बनतात ते बनतात मॉलिक्युल्स. But those can be diatomic molecules or polyatomic molecules. बघा, polyatomic multiple atoms, diatomic 2 atoms, monoatomic असे ऍटम ज्याच्यामध्ये एकच ऍटम आहे आणि तोच मॉलिक्युल सारखा आहे. जसं हेलियम आहे, हेलियम इज अ नोबल गॅस, त्याच्या एकाच ऍटम मध्ये त्याचा मॉलिक्युल आहे, त्याला मॉलिक्युल बनवायला दुसऱ्या गुणाबरोबर बॉन्ड करायची गरज असते. हा काय आहे, मोनोॲटॉमिक. H2 हायड्रोजन काय आहे, डायॲटॉमिक. CO2 काय आहे, पॉलीॲटॉमिक. पॉली या शब्दाचा अर्थ आहे मोर दॅन 2. असे अनेक आपले मॉलिक्युल्स आहेत जे वेगवेगळ्या नंबर ऑफ ऍटम्सने बनतात, त्याच्यावरून त्यांची नावं आपण ठेवली आहेत. ठीक आहे. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे मॉलिक्युलर मास आणि कन्सेप्ट ऑफ मोल. चांगले डोळे, कान, नाक आणि मेंदू उघडं ठेवून हे ऐका. आयुष्यात तुम्ही स्वतःचं नाव विसरलं तरी चालेल, पण मोल कन्सेप्ट मध्ये चूक करायची नाही. हे मला पण सुरुवातीला खूप कठीण वाटलं होतं. हे काय फालतू का आलंय असं वाटलं होतं जेव्हा आम्हाला 11वीला मोल कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली होती. कारण तोपर्यंत 10वीच्या केमिस्ट्रीमध्ये आम्हाला जनरल लेसन्स होते, तुमच्यासारखेच होते, पण त्याच्यामध्ये थेअरी पार्ट जास्त होता. आता हे जे काही आहे मोल बिल आणि लॉज ऑफ गॅसेस हे आम्हाला 11वीला आले होते, तुम्हाला 9वीला इंट्रोड्यूस झालेत बऱ्यापैकी, पण सोपं आहे. हा
चांगलं समजावून सांगितलं ना तर हे बेस्ट आहे, याच्याहून मस्त काही नाही बघा. आता मजा अशी आहे की आपण मगाशी पण H2O चा मॉलिक्युलर मास काढला होता. मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं की त्या मॉलिक्युलमध्ये असलेल्या सगळ्या ऍटमच्या वजनाची बेरीज. हायड्रोजनचं वजन किती आहे? एका हायड्रोजनचं 1 तर दोघांचं 2. ऑक्सिजनचं आहे 16, तर या दोघांची टोटल केली तर माझं टोटल वजन किती येणार आहे? H2O या एका मॉलिक्युलचं वजन आहे 18. बरोबर. हा झाला याचा मॉलिक्युलर मास. किती सोपा होता हा. तुम्हाला त्याच्याकरता त्याचं वजन माहिती पाहिजे. बरोबर. आता आपण जे काढलं इथे एका सेकंदात काढलं ते इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1. नंबर ऑफ ॲटम्स किती आहे? 2. मग त्याचं टोटल किती झालं? 2 झालं. ऑक्सिजनचं किती आहे? 16. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 1. 16 के 16. टोटल किती झाली? 18. बरोबर. म्हणजेच काय? H2O चा मॉलिक्युलर मास आहे 18. पण आता इथून खरा गेम चेंजर सुरू होतो. कन्सेप्ट. गेम चेंजर म्हणजे गेम बदलतो हा कन्सेप्ट. बघा, तर मोल या शब्दाचा अर्थ काय आहे? हे सगळं आहे ना, हे सगळं हे आपण नंतर डिस्कस करूया. हे तुम्हीच मला सांगायचं बरं का. 1 किलो ह्याच्यात काय दिलंय सांगून ठेवते. 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो मसुरीची डाळ, 1 किलो चणा डाळ, हे तुम्ही वजन काट्यावर घेतले तर प्रत्येक ह्याच्यामध्ये दाणे किती असतील? सारखे असतील का वेगवेगळे असतील? वजन तर 1 किलो आहे. हे तुम्ही मला सांगायचं. विचार करा आणि सांगा. हवं तर प्रयोग करून बघा आणि सांगा. मग दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा असतो, व्हेन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स टेक पार्ट in a chemical reaction, it is their atoms and molecules that react with each other. बरोबर की नाही? H2O कसा बनला? त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा केमिकल बॉन्ड झाला आणि म्हणून H2O बनला. Therefore, it is necessary to know the numbers of their atoms and molecules. म्हणजेच कोण किती कोणाबरोबर रिॲक्ट करतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर 2 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्याचा मॉलिक्युलर मास कसा काढतोय? 2 into 1, 1 into 16 यांचं ऍडिशन करतोय. प्रमाण माहिती आहे ना आपल्याला. आता ह्या सगळ्यामधनं मला जो मॉलिक्युलर मास मिळाला तो मॉलिक्युलर मास हा 18 जर मी लिहिला इन ग्रॅम्स तर तो होतो माझा 1 मोल. 1 मोल पाणी म्हणजे किती आहे? 18 ग्रॅम पाणी. कसं? बघा. However, while carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the numbers of atoms and molecules, and the concept of mole is useful for this purpose. 2 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन असं सांगणं कठीण आहे ना. माझा कॅमेरा ऑन आहे ना, मी बरेच काही हातवारे करते. ओके, ठीक आहे. बर, 2 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे, 2 हायड्रोजन आले, 1 ऑक्सिजन आलं असं सांगणं जास्त कठीण आहे. त्याच्याऐवजी 2 ग्रॅम हायड्रोजन घ्या आणि 16 ग्रॅम ऑक्सिजन घ्या. हे सांगणं आपल्याला जास्त रिलेटेबल आहे की नाही? ऍटम कसे इमॅजिन करणार आपण? छोटा मोठा? यू कांट इमॅजिन दॅट. हा, बॉन्डिंगच्या स्ट्रक्चर ज्याच्याकरता तुम्हाला ते चांगलं आहे, द स्पेटल अरेंजमेंट विल बी व्हेरी गुड एक्सप्लेन्ड बाय धिस, बट नॉट इन दी डेली एक्सपिरियन्सेस ऑफ वेईंग, मेजरिंग. त्याच्याकरता आपण ह्याला टाकलं ग्रॅम मध्ये. म्हणून या केमिकल रिएक्शनला आपण कॅल्क्युलेट करण्याकरता, डेली आपल्या ज्या रुटीन मध्ये आणण्याकरता मोल कन्सेप्ट आणली. कळलं का? मग आपण आता काय म्हणणार? 1 मोल म्हणजे काय आहे? 18 ग्रॅम ऑफ H2O. ठीक आहे. While carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the number of atoms. म्हणून आपण मोल मध्ये काय सांगितलं आता? 18 ग्रॅम इज 1 मोल ऑफ वॉटर. बघा, जे मी तुम्हाला सांगितलं ते वाक्य खाली आलेलं आहे. सेम ऑक्सिजन, ऑक्सिजनचा मॉलिक्युल O2, O2 मध्ये काय आहे? 16 अधिक 16 32. बरोबर. 32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. वरती आपण कार्बन डायऑक्साईड काढला होता, त्याचं मॉलिक्युलर वेट आलं होतं 44 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड. इतकं सोपं आहे हे, इतकंच आहे हे. उगाच त्याला कन्फ्युज करून कॅल्क्युलेशन्स हे ते करून आपल्याला लोक आणखीन केमिस्ट्री इज डेंजरस असं म्हणतात. इट इज नॉट ऍक्च्युअली. इफ यू अंडरस्टँड इट सिस्टमॅटिकली, स्टेप बाय स्टेप.
बरोबर. आता याच्यावरून आपल्याला एक मस्त फॉर्म्युला आलाय आणि या फॉर्म्युल्यावरती मस्त प्रॉब्लेम्स पण येतात. आताच नाही, 11वीला पण येते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप छान फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम्स आणि मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. समजा नंबर ऑफ मोल्स, कार्बन डायऑक्साईडचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत हे काढा इन 5 ग्रॅम ऑफ द सॅम्पल, असं तुम्हाला सांगितलं. आता कार्बन डायऑक्साईडचं तुम्हाला काढायचंय तर तुम्हाला त्याचा मॉलिक्युलर मास माहितीये आणि 5 ग्रॅम ही व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. 5 ग्रॅम डिवायडेड बाय 44 असं जेव्हा मी करेन, मला जे काही उत्तर येईल ते येईल माझं नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्सेस इन दॅट 5 ग्रॅम्स ऑफ द मॅटर. कळलं? एवढं सोपं आहे. बाकी सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया. अवॅगॅड्रो नंबर, आणखीन पुढच्या कन्सेप्ट, आणि मग हा धडा काही फार नाही. व्हॅलेन्सी वी ऑलरेडी नो, वी हॅव डिस्कस्ड इट व्हेरी व्हेरी डिटेल्ड वे लास्ट इयर ऑल्सो. परत एकदा आपण करू, पुढच्या वेळेला हा धडा आपला इझिली संपेल. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपली आज झालेली आहे. यू हॅव टू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. ह्याच्यावरती तुम्हाला जे जे काही शक्य आहे व्हिडिओज बघणं ते बघा. इझी एनिमेटेड व्हिडिओज मी पण बघते. मला काही सापडलं तर मी तुम्हाला शेअर करेन त्याच्याबद्दल. बट मोल कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड डू नॉट मेक एनी मिस्टेक इन अंडरस्टँडिंग दॅट. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय. गुड नाईट. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. हॅलो. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग जगविंदर मॅम. हॅलो. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. हाऊ आर यू? पता नहीं म्यूट हुआ उधर. मेरा स्पीकर तो ठीक है ना. लेडी की आवाज पहले आ रही थी, हिंदी आ रही. प्रार्थना शुरू. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम.
गुड इवनिंग बच्चों। जगविंदर मैम, मेरी आवाज आ रही है क्या? जगविंदर मैम, हेलो। हेलो मैम। मेरी आवाज आ रही है आपको? आपकी आवाज आ रही है मैम? हेलो। कैन यू हियर मी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Yes, One ma'am. of you should unmute and tell me, am I audible to you? Yes, ma'am. आप audible हो. Preeti Yes, Pawar, ma'am. can you hear me?